हे चालले दोघं स्कूलला. विरा बाय. खूप घाई झाले. लव यू. टेक केअर बाळा. सावकाश जा. हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि दिवसाची आता सुरुवात झालेली आहे. सकाळीच विरा विहान गेले स्कूलला. 8:30 वाजता ते नेहमीच जातात. तर सकाळी ते गेल्यानंतर मी माझं आवरलं. आणि हल्ली ना एक्सरसाइज करायला वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे फक्त 5 ते 10 मिनिटाचा योगा करते आणि त्याच्यानंतर लगेच मी माझं आवरून घेते. तर आता आवरून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि आता 9:15 झालेत. तर देवपूजा करता करताच मी एकीकडे भाकरीचं पीठ वगैरे मळून ठेवलं आणि नाश्त्याची पण तयारी करून घेतली. कारण ना एकदम उशिरा नाश्ता आला ना मग जेवायची पण इच्छा होत नाही. आणि विरा विहानला ना सकाळी सँडविच दिले, त्याच्यामुळे सकाळी काही भाकरी चपाती झाल्या नाही, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. तर चला आता सुरुवात तर झालेली आहे दिवसाची छान एकदम. आणि आता मग त्याच्यानंतर मी आता नाश्ता करून बनवायला घेते. आणि कसं आहे 10-10:30ला मावशी पण येतात, तोपर्यंत सगळं झालेलं असलं ना की बरं पडतं. कधी त्यांना लेट पण होतो. तर आज काय माहिती आज काय करतायत त्या. मे बी लवकरच यावं, कारण ना मग नुसतं वाट बघत राहायला लागते. मला पण बाहेर जाता येत नाही, सगळंच गोंधळ होतो. 10 वाजले मला आज नाश्ता बनवायला. भाकरी पण झाल्या तेव्हा. दुपारच्या सकट भाकरी केल्यात आणि आम्हाला भाकरी भरपूर लागतात, त्याच्यामुळे तेवढे केलेत. आणि विराला भाकरी बनत ठेवले, कारण विराला ना छोटी भाकरी लागते, तर तिच्यासाठी बनवते ही. आणि इकडे बघा मस्त मळे आणि बघा शिमटे आहेत असे मस्त भरलेले आहेत. गाभोळी आहे छान. आणि आम्हाला नाश्त्याला खूप आवडतात भाकरीसोबत खायला. तर चला मी आज बनवले. ते नेहमी ते बनवतात, आज मी बनवले. आणि मी फार क्वचित बनवते हे, कधीतरी त्यांची खूप घाई असल्यावर किंवा ते कुठे गेल्यावर वगैरे तसं बनवते. तर चला नाश्ता करून घेतो आणि लगेच आता चहा पण ठेवते. चला आता नाश्ता करून घेतो. आणि भाकरीसोबत ना खूप टेस्टी लागतो असं. मिरची आणि लसूण टाकूनच केले, वाटण नाही वापरलं मी ह्याच्यात. आणि हिंग, हळद आणि आपला घरचा मसाला. नाश्ता झाला माझं खाऊन आणि त्याच्यानंतर ना आवरलं सगळं, घरातलं क्लिनिंग झालं. आणि आता 11:15 झालेत तरी मावशींचा यायचा अजून पत्ता नाही आहे. असंच होतं जेव्हा आपण घरात असं कोणाला ठेवतो ना तर त्यांची खूप वाट बघत राहायला लागतं, बाहेर पण जाता येत नाही. आणि कसं सवय झाली आणि त्यांचं काम पण प्रॉपर असतो, त्याच्यामुळे मला म्हणजे कसं त्यांना काढून स्वतः सगळं करत बसायला वेळ भेटत नाही. कारण क्लिनिंग खूप असते घरातली. जरी आपण किरकोळ बाकीचं जरी करायला घेतलं तरी अर्धा-पाऊण तास आपलं सगळं तेच क्लीन करण्यात जातं. आणि त्याच्यानंतर परत बाकीचं सगळं करायचं. आणि कसं मला रोजच्या रोज टॉवेल वगैरे सगळं धुवून लागतं. आणि वॉशिंग मशीनमधले कपडे ना एवढे प्रॉपर निघत नाही. मी ह्यांना बोललेली वॉशिंग मशीन नका घेऊ, तर बोलतात नको, मावशींना पण कपडे कसे पिळायला वगैरे लागतात, ते प्रॉपर पिळत नाही, परत मग तुला तो काम वाढतो. सगळ्या बाजूने विचार करत बसतात. मला ॲक्च्युली ते इन्व्हेस्टमेंट नव्हती करायची, कारण ऑलरेडी मावशी कामाला आहेत आणि मग परत त्याच्यावर खर्च करायचा. मग ठीक आहे ते बोलता असू दे, त्या कधी नसल्यावर तुला मशीनला लावायला बरं पडतं. तर असं सगळं आहे. आणि मी आता अजून मावशींची वाट बघत बसले, अजून काही आणायला गेली नाही. आज हे बोलले की तूच घेऊन ये, तर जाणार होती, आवरलंसुद्धा आत्ता. आणि मग आता कसं होईल, मी निघेन आणि त्या येतील 12पर्यंत, मग परत मग त्या कुलूप बघून ना निघून जातात. मग त्याच्यामुळे मग मी थोडा वेळ वाट बघत होती. तेवढ्यात डंपरवरचा ड्रायव्हर आहे ना, त्याचा आता मावशी कॉल आलेला की वहिनी तुम्ही जाऊ नका बाहेर. शेटचा मला कॉल आलेला की वहिनींना काहीतरी नॉनव्हेज वगैरे घरी नेऊन दे. तर आता त्यांना म्हटलं की चिकनच आणा, कारण रविवारी ना दुपारी आम्ही सुकटीचा रस्सा केला आणि संध्याकाळी परत ना मच्छी आणली यांनी. आणि विहानला मच्छी आणली ना की खूप चिडचिड होते त्याला ना. माझ्यासारखंच चिकन आवडतं, चिकन किंवा मटन पण त्याला चालून जातो, पण तो बोलतो की नाही मम्मी चिकन करू द्या, मला चिकन 65 पण पाहिजे आणि सुका कर असा. तर आलं लसणाची पेस्ट वगैरे मी काढून ठेवले, तर त्याच्यामुळे काय वाटण वगैरे काही करायचं नाही आहे. डिरेक्टली मी थोड्या वेळाने ग्रेव्हीसारखं असं करून घेईन. तर आता बघू ते कधी आणतायत, तोपर्यंत ना मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते. नेहमीचा हाच टाईम आता झाला आहे फिक्स. फक्त कधी कधी काय होतं, पाऊस खूप पडत असला ना की कपडे प्रॉपर सुकत नाही, त्याच्यामुळे मग संध्याकाळपर्यंत ठेवले ना की व्यवस्थित फोल्ड वगैरे करून आपल्याला कपाटात व्यवस्थित सेट करता येतात.
पण आता ना कालपासून ना थोडा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे मग पटकन आता मी ते करून घेते. परत थोडंफार टीव्हीच्या इथलं युनिट वगैरे थोडंसं साफ करायचं राहिलं तर ते सगळं करून घेते. परत ना 1 वाजता विरा आली ना की ही कामं होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मला एक्सरसाइज अजिबात करायला वेळच भेटत नाही. मी मध्ये दुपारी तरी करत होती, पण ना ते 1-2 दिवसाचा गॅप झाला ना की पाय एवढे दुखायला लागायचे, हातपाय अक्षरशः जे नेहमी एक्सरसाइज करतात ना त्यांना या गोष्टी माहिती आहेत की जेव्हा आपण असं मध्येच सोडतो तेव्हा खूप पाय दुखायला लागतात, अंग दुखायला लागतो आपला. मग मी तेव्हापासून डिसाईड केला की एक्सरसाइज करायची नाही, फक्त मेडिटेशन आणि योगा करायचं. त्यातल्या त्यात मी योगा सकाळी होतो माझा, पण मेडिटेशन मी दुपारी करते. म्हणजे जेव्हा विहान यायचा टाईम असतो ना त्या टाईमामध्ये करते. आणि मेडिटेशन करायला लागल्यापासून माझ्यामध्ये एक चेंज झालाय, तो मलाही जाणवला आणि बऱ्याच जणांना जाणवलं की मी खूप शांत झाली. कारण माझं मन असं आहे ना की खूप विचलित आहे, सतत डोक्यामध्ये विचार वगैरे असे सतत सुरू असतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ते घरातल्यांवर इफेक्ट त्या गोष्टीचा पडतो. पण आता त्याचा एक प्लस पॉईंट झालाय मेडिटेशनचा की मी शांतपणे विचार करायला लागले. जे ताणतणाव आपले तांडव डोक्यामध्ये सुरू असतो ना तो शांत झालाय आणि खूप शांतपणे निर्णय घेते मी आता. असं डिरेक्टली जे बोलायची ते आता फार कमी झालंय. मेडिटेशनचे बरेच फायदे आहेत. आपलं आरोग्य पण सुधारतं त्यांनी, आपलं विचार करण्याची शक्ती असते ती चांगली होते. आपली रोजची कामं आपण ज्या स्पीडने करायची असतात ना ती मेडिटेशनमुळे आपण व्यवस्थित करायला लागतो आणि थकवा जाणवत नाही, दिवसभर फ्रेश वाटतं. तर हेच सगळं. चला घंटागाडी पण आली आणि कसं खालती कचरा टाकायला जायला लागतं ना, हे पण नाही आहे, त्याच्यामुळे मग आता मलाच जावं लागेल आणि टाकून येते कचरा. हे रोजचंच आहे, सगळीकडेच घंटागाडी येतात. त्याच्यामुळे हा एक काम आपल्या रोजच्या दिनशैली म्हणजे रोजच्या दिनचर्येमध्ये असतोच की घंटागाडी आली की कचरा टाकायला जायचं. तर चला मी जाऊन येते पटकन खालती आणि चिकन पण येईल तोपर्यंत. ड्रायव्हरने ना चिकन आणून दिला 11:30 वाजता आणि आता 11:15 झालेत. मी जवळजवळ ना 15 मिनटं याला हळद आणि मीठ लावून ना छान मॅरिनेट करून घेतलं आहे. आणि हा 1.5 किलो आहे चिकन, कारण विराविहानला लेग पीस आवडतात त्याच्यामुळे मग थोडा जास्त मागवला. आणि हा अर्धा किलो ना चिकन 65साठी बोनलेस चिकन आहे, कारण ह्याला सगळं थोड्या वेळाने लावेन मी जेव्हा हे होईल. दुपारी निवांत करेन नेहमी. एक येडं लगेच भात पण घालून घेते आणि आलं लसणाची पेस्ट पण काढले. इथं आहे 2 टोमॅटोची प्युरी घेतले, कारण मी वाटण नाही लावणार आहे, टोमॅटोच्या प्युरीवरच करणार आहे आणि कांदा पण वापरणार नाही आहे चिकनसाठी. चिकन घालण्यासाठी ना भांडा एक वेळ प्रीहीट करत ठेवलं, एक बाजूला भात ठेवला आणि काय काय प्रोसेस केले ते दाखवलंच तुम्हाला. तर मी शॉर्टमध्येच तुम्हाला थोडंफार सांगेन की मी कशा पद्धतीने चिकन बनवणार आहे. ते थोडा लांब धरेन मोबाईल, कारण मम्मी खूप घाबरले. तिने ना 2 दिवस व्हिडिओ एक व्हायरल होते खूप की ते असं काम करतायत आणि किचनमध्ये मोबाईल येतं, सगळं असं तळतळतळ उडतंय सगळी इकडे तिकडं. तर ती मला बोलली होती की तू प्लीज किचनमध्ये मोबाईल घेऊ नको, मला खूप भीती वाटते. माझं असं पॅक किचन आहे ना त्याच्यामुळे सगळेच घाबरतात. तर चला मी पटापट फोडणी देऊन घेते आणि ते देता येता क्विकली तुम्हाला सांगते मी कसं करते ते. जब हा छान तापला गेला, आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल. तुम्हाला जेवढं ऑइल आवडत असेल कमी सुद्धा टाकू शकता, मी प्रमाणातच टाकते, तेवढं तर लागतंच ऑइल. साधारण 2 मोठे चमचे तरी ऑइल लागतो याला, तेवढं टाकलंय मी. 2 ते 1 मोठा चमचा असेल, मी अंदाजे टाकते नेहमी. आणि तेजपत्ता टाकल्याचा त्यात. लगेचच त्यामध्ये ना 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट टाकते. ना छान एकजीव करून घ्यायचं. भाताला मोकळे आलं, थोडं लांबच दाखवते. लगेचच त्याच्यावर हिंग टाकून घ्यायचं, कारण हिंग पण छान तेलामध्ये मिक्स झाला ना तो वास छान येतो त्याला. लगेचच त्याच्यावर मसाला टाकून घ्यायचा, जास्त करपवायचा नाही तो. साधारण 2 चमचे, छोटे चमचे 2. कुठलाही घरचा मसाला तुम्ही वापरू शकता. माझ्या हाताला भेटेल तो मसाला मी हल्ली घेते आणि वापरते. आणि 1 चमचा मिरची पावडर. तर ते हे छान मिक्स करून घ्यायचं. मुलं जास्त तिखट खात नसतील तर 1च चमचा मसाला टाकायचा आणि थोडी मिरची पावडर. बघू शकता ह्याच्यामध्ये छान आहे असं मिक्स झालं आहे. आता त्याच्यावरच लगेच थोडी हळद टाकायची, कारण ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना हळद वापरले, त्याच्यामुळे साधारण
अर्धा चमचा हळद टाकते मी. मला हे भांडी रिकामी करायची त्याच्यामुळे मी असंच टाकते. थोडा हा भांडा आहे तो धुवून घेणार, म्हणजे आहे अर्ध्या चमच्याच्या आसपास आहे हळद. आणि त्यात लगेचच आता ह्याचा टाकते 2 मोठे चमचे चिकन मसाला एव्हरेस्ट, कारण ह्याने टेस्ट खूप छान येते. हे इसेन्शियलच आहे, मी असंच करते नेहमी. आणि तो पण छान मिक्स करून घ्यायचा याच्यात. गॅस थोडा फास्ट करायचा होता, थोडं काळपट व्हायला पाहिजे. आता त्यात टाकते साधारण 1 चमचा गरम मसाला, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका. ऑलरेडी चिकन मसाल्यामध्ये असतो पण मी टाकते. हा तर ह्याच्यामध्ये लगेचच टोमॅटोची प्युरी टाकायची. जास्त हे करपून द्यायचं नाही, लगेच टाकायचं. छान एकजीव करून घ्यायचं आहे, फास्ट करून गॅस. मध्ये मध्ये स्लो ठेवते मी जेणेकरून पटकन होईल. मग असं खालती लागायचे चान्सेस असतात ना टाकताना, त्याच्यामुळे थोडं स्लो करूनच टाकते. हा भांडा आहे तो पण सगळं धुवून घ्यायचा आणि मग टाकायचं. तो मी नेहमी ना आलं लसणाची पेस्ट थोडी जास्तच काढते, आठवडाभराची काढून ठेवते, खराब नाही होत फ्रीजमध्ये. चला पटकन आता हा जो चिकन आहे तो टाकते ह्याच्यात शिजायला. मला जास्त रस्सा करायचा नाही आहे म्हणून मी हा पॅन घेतला आहे, म्हणजे ही कढई घेतली आहे छोटी, नाही तर मोठा घ्यायचा जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेणार आहे. आधी तर पाणी ॲडच करणार नाही आहे, मीठ पण आधी ॲड करायचं नाही, ह्याच्यामध्येच थोडंसं शिजवून घ्यायचं. अर्धवट शिजल्यावरच सगळं ॲड करायचं. फक्त ह्याच्यामध्ये जेवढं पाणी लागेल तेवढंच मी ह्याच्यात ॲड करणार आहे. हा धुवून घेतला आणि तो पाणी आता ह्याच्यामध्ये ॲड करते आणि ह्याच्यावर ठेवून देणार आहे साधारण 10 ते 15 मिनटं झाकण. असंच शिजवून घेईन, नंतर लागेल तेवढं पाणी ॲड करता येईल. मॅडम आल्या आणि डायरेक्ट लोळायला लागल्या. काय झालं, झोप आले गे? हां जेवेल कोण मग? हां बॅग फक्त काढून ठेवली, सगळं ठेवलं बाकीचं, आणि कपडे कोण काढेल? माझा बाबू? माझा कोण बाबू? तूच माझा बाबू आहेस. चल मीरा, बी अ गुड गर्ल. नीट वागायचं. पहिले स्कूलमधनं आल्यानंतर हातपाय धुवायचे असतात, कपडे चेंज करायचे. काय बोलली मी? उठ चल, चला जायचे आपल्याला भूर. इमॅजिकाला जायचे, चला लवकर चला उठा. बाहेर फिरायचं नाव समजलं बरोबर लगेच उठतेस ना. हां अजून काही डिमांड आहेत तुमच्या? एवढे फिरून आलो आता गेल्या महिन्यात, तरी पण फिरायचंय काय? ओ मॅडम, माझा बाबू आहे का बेल्ट? हां चला पटापट कपडे चेंज करा. चला काय करताय तुम्ही? काय बेटू आणले? वीरा बसले कपकेक खात. वीराची गाडीच मोडली शितूनी ना. आमची गाडी आता पडून राहिली, एक बाजूचा चाकच निघालाय ना. आणि पण आता तू जेवणाच्या टायमाला कपकेक खाऊन तू जेवशील काय? आता संपून टाक. आज मॅडम बोलतायत मम्मा तूच भरव मला, तर आता मी हिला भरवते. मूड मध्ये आले, मम्माच्या हातचं जेवायचंय ना. नाही तर हाताने जेवते ती, बसते खालती, जेव हाताने. मग
लेग पीस खूप आवडतं तिला. हो तेच देते तुला. ओके चला मी हिला भरवून घेते, त्याच्यानंतर आम्ही पण जेवून घेऊ आणि जरा आराम करू आता नंतर ना. टॉम अँड जेरी लावलंय मॅडमने टीव्हीवर. होते मला निवांत बघायचे, शब्द पण एवढे भारी असतात ना. निवांत बघायचे मला, तू भरव बोलते, मी टीव्ही बघणार आहे. म्हणजे ठीक आहे चल. एक दिवस कधीतरी असं मुलांना पण वाटतं की आईने भरवावं, तर भरवते तिला मी आणि आराम करू आम्ही आता जरा. विहान महाराज आले तरी मी जेवली नाही आहे का ते सांगते तुम्हाला. थांबा पटकन आता ह्याला पण वाढते, मी पण जेवून घेईन. विहानाला तर मी जेवली का नाही ते तच सांगते, कारण मी विराला झोपत होते ना, मला झोपच लागले आणि मी झोपून घेतलं. मे बी एडिटिंग करायला उशीर होतो ना कधी कधी, मग त्याच्यामुळे ना असे अचानक झोप लागते. जेवलीच नाही तशीच झोपली आणि ह्याला बरं झालं. बोलतं बरं झालं माझ्यासोबत तरी जेवशील. तर चला आता आम्ही दोघे जेवून घेतो. त्याचं चिकन फेवरेट आहे, चिकन आहे त्याच्यामुळे खुश आहे माणूस. त्याला वाटलं मी मच्छी केले ना, अंडी घेऊन आले ना, मला होतं अंडा तळून दे. मी म्हणले नाही मी चिकन केले, तेव्हा खुश झाला. होतं आता वाढ मला लगेच. चिकनला बरे ये त्याच्या सवयी सगळ्या माझ्यासारख्याच आहेत. मला पण चिकन भरपूर आवडतो, पण नंतर नंतर बदलतात आपल्या सवयी, आपण ॲडजस्ट करायला लागतो. तसं झालं आहे, म्हणजे चेंज होतं माणसामध्ये, तसंच आहे. जरा ह्याला वाढते, चिडचिड होईल. परत त्याला दुसरी पण कामं आहेत नंतर, म्हणजे थोडं स्टडी करायचं असतो, त्यानंतर क्लासला यायचं असतो, सगळंच. हातपाय दुजा मी पटकन वाढते. आम्ही दोघं बसतो जेवायला आणि माझं गुड बॉय बघा किती आहे. त्याला तो स्वतःहून बोलला मम्मी मला लेग पीस नको, विराला आवडतो ना तर ठेवून दे तिला. आणि एक वेळ टी व्ही बघत बघत जेवतोय. ही एक सवय मला विहानची अजिबात आवडत नाही, टी व्ही बघत जेवायची. माणसाने जेवताना शांत जेवायला पाहिजे. आवाज कमी कर, विरा उठेल ना. टी व्ही बघत जेवायचं खरंच बॅड हॅबिट. ह्याला आत्ता आत्ता जास्त लागत चाललंय ते. आणि बघ 4:30 वाजलेत. ॲक्च्युअली ना हा घड्याळ आहे ना, तिथं राधाकृष्ण वगैरे सगळं आहे, नुसता प्लेन नाही असं घड्याळ. पण त्याची एक काडी भेटत नाही, त्याच्यामुळे मी लावत नाही. पण आता विचार केला की आवाज कमी कर रे. पण आता विचार केलाय की मी ते लावून टाकेन, नाही का, म्हणजे झोपाळ्याचं असं एक आहे ते भेटत नाही. पण एक वर्ष होऊन गेलं मी ते भेटत नाही म्हणून लावलं नाही. पण आता डिसाईड केलं की नाही मी लावून टाकणार. आता ते नाही भेटला तर नाही भेटला, पण ते लुक वेगळा येईल. नुसते राधाकृष्ण आणि पक्षी आहेत, झाड आहे आणि त्याला त्या झाडाला असं झोपाळा आहे. मिशोवरनं घेतलेलं, पण तसंच प्लेन ठेवण्यापेक्षा आता ठीक आहे म्हटलं, नाही ती काडी भेटली तरी चालेल. मी डिरेक्टली लावून टाकणार राधाकृष्ण वगैरे विचार करून काहीतरी. कोणाकोणाचं असं होतं मला नक्की सांगा कमेंट करून. मी दुपारी झोपले ना की मला पूर्ण डोका दुखायला लागतो, म्हणजे अक्षरशः ठणकतं कसं आतून तसं होतं. त्याच्यामुळे मी ना दुपारी झोपणं शक्यतो टाळते. आणि झोपली ना की मग उठल्यावर हे असंच मायग्रेनसारखं होत राहतं आणि त्याने मग जेवायची पण इच्छा होत नाही, थोडंसं असं वेगळंच वाटतं, फील येतं. तर ते बहुतेक तरी ना जे दिवसभर झोपत असतील ना त्यांना सवय होत असेल, पण जे अचानक असे झोपले ना की त्यांचं डोकं वगैरे जड होत असेल. अक्षरशः ना कधी असं वाटतं की बांधून ठेवावं डोकं. ते मला अचानकच झोप लागली मगाशी. माझा मूडच नसतो दुपारी झोपायचा. मी झोपले तरी किती अर्धा तास वगैरे कधीतरी अशी झोप घेतली, पण एवढी सुस्त झोप लागली. विरा 2-2.5 वाजता झोपले ना, त्यानंतर मी जवळजवळ 4-4:30ला उठले, 2 तासाची झोप लागली मला. गरज असते कधी ती अशा झोपेची, पण आपल्याला पण एकदमच म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की मी एवढा वेळ झोपून राहील. आणि त्यात ना विहान येऊन बेल वाजवते तरी मला जाग नव्हती आणि मी 3री बेल वाजली तेव्हा मला जाग आली. इतक्या गाढ झोपेत होती. असं सगळं आहे. आता मी पण बसते, त्याच्याबरोबर जेवून घेते आणि त्याच्यानंतर चिकन 65 पण सगळं मॅरिनेशन वगैरे सगळं करायचं. तर हे सगळं सामान मी घेतलं आता सगळं काढून. तुम्हाला सांगते काय काय घेतलं ते. सकाळीच तुम्हाला दाखवलं बोनलेस चिकन आणलेलं, ते सकाळी पण मी स्वच्छ धुतलेलं आणि आता फ्रीजमधनं काढताना सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना करी लिव्स म्हणजे कढीपत्त्याची पानं ना छान बारीक कापून टाकणार आहे. मिरी घेतली, मिरी पण ठेचून घेतली. ही मिरी मॅरिनेशनसाठी आहे आणि नंतर पण थोडीशी 7-8 मिरी मी वरनं टाकणार आहे, ते दाखवेनच तुम्हाला. अंडा आहे एक, हा आहे कॉर्नफ्लॉवर, बेसन आणि अर्धी वाटी ना आपलं तांदळाचं पीठ घेतलं. त्याच्यात आहे आला लसणाची पेस्ट, फूड कलर आहे हा, आणि गरम मसाला, आणि हा आहे जिरा पावडर. हे घेतलं.
मीठ, दही आणि हे वरती नंतर ना मी फोडणी देणार आहे. कढीपत्ता आणि लसूण आणि थोडीशी त्यात मिरी पावडर टाकणार आहे. तर त्यासाठी घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले आहेत, पण त्यातला फक्त मिरची पावडर मी यूज करणार आहे ह्याच्यामध्ये. हा अर्धा किलो बोनलेस चिकन आहे, तर त्यासाठी मी 70 ग्रॅम दही म्हणजे 10 रुपयाला भेटतो ना तेवढा टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडा जास्त टाकू शकता. काही काही जण दही टाकून नंतर लिंबू पण पिळतात, पण मी फक्त दही वापरणार आहे. दही किंवा लिंबू दोन्ही ऑप्शनल असतं, म्हणजे एकत्र नाही टाकायचं शक्यतो. म्हणून हा सगळं दही ह्याच्यामध्ये मी छान कालवून घेणार आहे, म्हणजे एकजीव करते ह्याच्यामध्ये. दह्यामध्ये आता टाकते मी करी लिव्स, म्हणजे ते छान कापून घेतलेत मी 7-8. कढीपत्त्याची पानं आणि आता टाकते हा जो आपण पीठ घेतलाय ना तांदळाचा तो ॲड करते. पीठ आहे ना ह्याच्यात छान एकजीव करून घेते मी, थोडं सुकं होण्यासाठी ते. आणि आता त्यात टाकते साधारण 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्यात टाकले 1 चमचा मिरची पावडर. हे सगळं ना एकत्र करून घेतलं. आता त्यात मी टाकते थोडासा गरम मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकला, 1 चमचा जिरा पावडर, अंदाजे टाकते मी पण 1 चमचा आहे. आणि ही जी मिरी आपण कुटून घेतली ती सगळी टाकते. परत अजून लागणार आहे, ती लागेल तेव्हा मी करेनच. आणि मोठा चमचा 1 बेसनाचा, 1 मोठा चमचा अरारोट पावडर. त्याने कसं क्रिस्पी होते ते अरारोट आणि बेसन असेल तर. आणि 1 अंडा. सगळं एकजीव करून घेते. हे छान एकत्र करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आता या तयार मिश्रणामध्ये टाकते थोडा फूड कलर. फूड कलर ऑप्शनल आहे, पण छान कलर येतो त्याने चिकन 65ला. आणि ह्याच्यात सुद्धा मी सोया सॉस, चिली सॉस काही ॲड न करता करते, एकदम सिम्पल वेनी. अजिनोमोटो वगैरे काही ॲड करायची गरज नाही. काही काही जण ते पण ॲड करतात, पण ते मुलांना कसं चांगलं नसतं शरीराला, त्याच्यामुळे मी ते ॲड करणार नाही आहे. तर असं छान मॅरिनेशन करून झालं आहे. फक्त मीठ आहे ना मी तळायच्या वेळेस ह्याच्यात टाकणार आहे, कारण मिठाने अजून पाणी सुटतो. आलेत मॅडम, जाऊ थोड्या वेळाने. उद्या जायचं, उद्या. आता आपल्याला चिकन 65 करायचं विरा. आणि तू पडली कशी? ओके ओके, पहिले फ्रेश हो. चला खाऊन घ्या काहीतरी. तुला भाकरी देते चल अंडू बरोबर. मूडच नाही आज तिचा. चिकन 65 तळून झाल्यानंतर त्याला तडका देण्यासाठी नाही अशी सगळी तयारी करून घेतली मी. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आहेत, 2 मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या, आपण पोह्याला कट करतो तशा. आणि 8-10 लसूण पाकळ्या होत्या, तर त्या अशा बारीक कापून घेतलेत लसूण मी. आणि 7-8 मिरी आहेत, तर ते ठेचून घेतले. ते सर्वात शेवटी जेव्हा आपण ह्याचा तडका देऊ त्यावेळेस ते टाकायचे. आणि विराचं पण आता आवरून घेते मी. चल आले इथं किचनमध्ये बघायला मी काय करते ते. चला फ्रेश व्हा. चला हो, त्या घरी जाऊ आपण. चला. हो हो, पाऊस आलाय ना. चल. कोणाच्या? हो काय. आणि मम्मीला? सगळ्यांना सुखात ठेव. आता बोला शुभम करोती. हात जोडा. देव बाप्पाकडे बघ. दीप ज्योती दीपोत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याल पाहून नमस्कार घरा. हो काय. काय दिल्याची वात कापसाची वात म्हणजे दिवा जळो देवापाशी. हो काय. उदंड आयुष्य लाभो. 7:15 वाजता चालले विरा घरी. देते. माझ्या हातात 2 आहेत ना. रुमाल छत्री आहे. रुमाल कोणाचा येतो? रागीचा आहे.
द्यायचं आहे ना. आणि लवकर ये खायला. ओके. चिकन 65. शितूला पण आणेल. हां शीतूला विचार त्याला आवडतो का आधी. ओके. हां दादासोबत बाबा आले असतील खाल्ली. जा काकीला रुमाल दे तिचा. बाय बाय. लवकर ये. विरा पटकन गेले तर मी एक बाजूला ना माझे कपडे इस्त्री करून घेते आणि विरा विहांचे युनिफॉर्म पण इस्त्री करायचे तर ते करून घेते. आणि नंतर त्यांचे बॅग्स चेक करायचे काय म्हणजे होमवर्क वगैरे दिला असेल किंवा काय तर ते सगळं चेक करून घेईन. पण पहिले इस्त्री झाली ना म्हणजे ती कशी ती आल्यानंतर ना ती मध्ये मध्ये येते इस्त्री करताना मग पटकन उगाच चटका वगैरे नको लागायला त्याच्यामुळे ते करून घेते. आणि 7:45 वाजता घेते चिकन 65 तळायला. वियांचा फोन आलेला आत्ता 8 वाजता की आम्ही येतोय सगळे तर तू पटकन बनवून ठेव. थोडा वेळ बसलेले टी व्ही बघत त्याच्यामुळे थोडं लेट झालं. तर एक वेळ बघा मी भात घातला कारण भात संपलाय दुपारचं तर त्याच्यामुळे भात घातलाय. एक बाजूला कढई प्रीहीट करत ठेवले आणि चपातीचं पीठ मळून घेतलंय. चपातीचं पीठ मळून घेतलंय. कसं आहे आता थोड्या वेळाने चपात्या पण 4-5 करीन मी आणि कसं दुसऱ्या दिवशीला पण चपात्या होऊन जातात. सकाळी टिफिनला देताना जास्त घाई होत नाही. एक बाजूला प्रीहीट करत ठेवलंय तेल आणि चिकन आहे दुपारचं त्याच्यामुळे भात आणि चपातीचं पीठ मळून ठेवलंय. थोड्या वेळाने चपात्या करेन एकदा हे खाऊन झाल्यानंतर आणि कसं दुसऱ्या दिवशीला पण होऊन जातात सकाळी घाई होत नाही त्यामुळे मी करून ठेवते पटकन. आणि हा आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना तर त्यात आता मीठ टाकून ते तळून घेते. परत नंतर त्याला तडका पण द्यायचा आहे ह्याचा. चला पटकन करते मुलं यायच्या आत. मीठ टाकलेलं आहे 1 चमचा आणि पुन्हा एकत्र छान कालून घेते. जशी उधाणते हर एक नातही तशीच छेडते ही अबोल प्रीत. जरा फुलेलही जरा फुलेलही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट नकळत उलगडे अशी मनातून तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट. खूप आवडतं हे टायटल सॉन्ग तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट ह्या सिरियलमधलं. आता एक बाजूला ती लागली सिरियल बघायला आज वेळ नाही. आले शीतू खाणार ना तू चिकन 65. तुला आता देते तेव्हा समजेल. विरा तू खाणार ना. भिजलीस की काय. केस ओले आहेत विरा. केस पुसून घे जा. हा मी पुसते चल. हा कसं आले मी ट्राय केले. वियान कसं आलंय. बेस्ट का. चलो आता बाकीचे पण तळून घेते मी. पटकन आता तळून होती एक बाजूला आणि मी लगेच बाकीची पण तयारी करते. आणि आता मी ह्याच्यावर ना तडका देणार आहे. थोडासा राहिलाय ना पीठ तर तो पण बेस्ट नाही घालवायचा. त्याची भाजी तळून होईल. थोडी नाही खाल्ली तरी मी खाईन. मला काही वेस्ट घालवलेला आवडत नाही अजिबात. आपण एवढं सगळे वस्तू घेतो त्याच्यामध्ये टाकायला आणि ते फुकट घालवायचं त्यापेक्षा ते तळून होईल. थोडासा का होईना होईल. आधी लसूण टाकते थोडासा कलर चेंज होईपर्यंत. मिरची आणि कढीपत्ता तडका देते. अजून ऑइल नको ऍड व्हायला. विरा आणि श्रीच्या मस्तीचा आवाज येत असतो. खूप मस्ती करतात आल्यावर एकत्र. हा तडका मी ह्याच्यावर स्प्रेड करते. असं दाखवूया अशी दिसते 65 आणि सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं.
तर अशा पद्धतीने चिकन 65 रेडी आहे. आता ह्याच्यात टाकते मी ही मिरी आहे ना, ती ठेचून घेतले, ती वरनं स्प्रेड करणार आहे ह्याच्या. याने खूप छान टेस्ट येते त्याला, अजून एकदम हॉटेल स्टाईल लागतो. सो फायनल टच चिकन 65 विथ तडका. चला आता मी बाहेर घेऊन जाते, मुलांना देते. घ्या बसा. चटणी आण. चिकन 65 यांना दिला, खायला दिले तिघांना. आणि चायनीज चटणी आणली वियांनी, सॉस तो. वियान कसा आलाय? एकदम भारी. विरा तुला आवडला? अरे वा, थँक्यू. शितू तुला काय म्हणायचंय, कसं आहे? मारी मारी. चला आता हे खाऊन घेतील, मी पण खाते थोडं. आणि मग जेवशील ना शितू? इथं चिकन आहे. कोणतं चिकन? बॉम्बेल असतं. अरे असं रश्श्यातलं. ओके ओके चल. तर चला आता आम्ही खाऊन घेतो. आणि गरमी होते तर व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा. काळजी घ्या. आपण लवकर भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सरनी काळजी घ्या. बाय बाय.